रारंगडांग 24. घड्याळात 2चे ठोके पडले. कोर्टाचं आजचं दुसरं सेशन आता सुरू होईल. बहुतेक हे शेवटचंच. संध्याकाळपर्यंत ह्या केसचा निकाल लागेल. आज सकाळपासून सुरू झालेल्या महत्त्वाच्या साक्षी संपल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या वकिलांपेक्षा प्रिसायडिंग ऑफिसर कर्नल बादलांचेच प्रश्न अधिक. विश्वनाथनं प्रोजेक्ट ऑफिसमधून सर्व्हे रिपोर्ट्स मागवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न कोर्टासमोर आले होते. तसेच सर्व्हे रिपोर्ट्सवर त्यानं दिलेले त्याचे निष्कर्ष आणि रारंगढांगातल्या कमकुवत भागासाठी आधार बांधण्याची व सिमेंट लायनिंग करण्याची त्याची सूचना ह्याची माहितीही कोर्टासमोर आली होती. मेजर बंबांची साक्ष सर्वात जास्त वेळ चालली. त्यांनी काही हातचं राखून न ठेवता प्रश्नांची उत्तरं स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात दिली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि 1 वाजला. कोर्ट लंचसाठी उठलं. बरोबर 2 वाजता विश्वनाथला कोर्टाच्या खोलीत आणून त्याच्यासाठी आखलेल्या चौकोनात उभं करण्यात आलं. दोन्ही बाजूंचे वकील, शॉर्ट हँड रायटर सर्व आपापल्या जागेवर बसले. पहिल्याच ओळीत कर्नल राईट, त्यांच्या शेजारी मेजर बंबा, मेजर सक्सेना, कॅप्टन बहल बसले होते. खोली भरून गेली होती. ह्या गर्दीत मिनू मागच्या बाजूस बसला होता. कर्नल बादल आणि कोर्टाचे मेंबर्स त्यांच्या जागी बसले. आता सर्व साक्षी पुरावे संपले होते. कोर्टानं निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची परवानगी आरोपीला देण्यात आली. विश्वनाथ संथ हलक्या आवाजात पण स्पष्ट शब्दात बोलायला सुरुवात केली. माझ्यावरचे आरोप मला मान्य नाहीत हे मी प्रथमच सांगितलं होतं. माझ्यावरचा पहिला आरोप अफरातफर, सरकारी मालाचं म्हणजे यथार्थानं पैशाचं मिस ॲप्रोप्रिशिएशन केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला. मिस अप्रोप्रिएशन ह्या शब्दामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ज्या व्यक्तीचा अप्रामाणिक मार्गानं वैयक्तिक फायदा करून घेण्याचा उद्देश गृहीत धरलेला असतो. हे खांब उभारण्यामागं माझा काही वैयक्तिक फायदा नव्हता हे सरकारी वकीलही मान्य करतील. सरकारी साहित्याचा गैरवापर हा जर माझ्यावर आरोप असेल तर हा गैरवापर थोडा अगोदर झाला असता तर 7 माणसांचे प्राण वाचले असते. हे आता स्पष्ट झाल्यावरही त्याला गैरवापर म्हणता येईल काय? वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगी वाचून काही गोष्टी करणं ह्या आरोपाबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आघाडीवर लढणाऱ्या अधिकाऱ्याला आणि साईटवर काम करणाऱ्या इंजिनियरला काही स्वातंत्र्य असू शकत नाही काय? का केवळ वरून आलेल्या आज्ञाचं पालन करणं हा एकच आणि एवढाच सैन्यातल्या अधिकाऱ्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे? मला वाटतं की वरिष्ठांचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे की त्यांच्या हाताखाली लोकांचं कर्तृत्व आणि बुद्धी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करून घेणं. माझ्या बाबतीत दुर्दैवानं ते घडलं नाही. मी सुचवलेल्या गोष्टी सैन्याच्या नियमात बसू शकत नाहीत हे मला सांगण्यात आलं. त्याकरिता जे कोणी हे सरकारी नियम बदलू शकतील, निदान बदलण्याची आवश्यकता जाणू शकतील अशा वरिष्ठांना मी भेटायचा प्रयत्न केला तर तेही सैन्याच्या शिस्तीत बसत नाही असं मला सांगण्यात आलं. रारंगढांगातील रस्त्याची आखणी बदलणं किंवा आहे त्या रस्त्यास आधार देणं हे 2 पर्याय माझ्यासमोर सर्व्हेनंतर स्पष्ट झाले. निसर्गाची लहर आणि इंजिनिअरिंगचं शास्त्र हे सैन्याच्या शिस्तीत बांधलं जाऊ शकत नाही हे मी जेव्हा ठामपणे वरिष्ठांच्या निदर्शनास आणलं तेव्हा ती जबाबदारी आमची आहे हे उत्तर मला देण्यात आलं. ही जबाबदारी त्यांनी घेतली म्हणजे काय केलं? मृतांच्या वारसांना काही पैसे दिले आणि रस्त्याच्या कडेला एक स्मारक उभं केलं म्हणजे ही जबाबदारी पार पाडली जाते काय? त्या गुरख्यांची बायका मुलं, नुकताच साखरपुडा झालेली आणि लग्नापूर्वीच विधवा झालेली सर्जेरावाची पत्नी आणि त्याची वृद्ध आई ह्यांची सर्वार्थानं जबाबदारी बॉर्डर रोड घेऊ शकतं काय? रारंगढांगाला चीफ इंजिनियर गिल आणि मेजर जनरल राजसिंग यांनी भेट दिली. दुर्दैवानं ते दोघे त्या अपघातात सापडले असते तर चौकशीचं स्वरूप हेच राहिलं असतं काय? कुणी सांगावं, आरोपी म्हणून माझ्या जागी दुसऱ्याच कुणाला उभं राहावं लागलं असतं. विश्वनाथ क्षणभर बोलायचा थांबला. कोर्टात विलक्षण अस्वस्थता निर्माण करणारी शांतता पसरली. त्यानं स्वतःला सावरलं आणि शांत आवाजात फिरून बोलायला सुरुवात केली. मी बॉर्डर रोडला कामावर दाखल झालो तो पहिलाच दिवस. कर्नल राईटना मी विनंती केली, मला कुठंही काम करायला सांगा, पण मी करत असलेल्या रस्त्यावर बळजबरीनं लादलेल्या हौतात्म्याची स्मारकं तेवढी मला उभा राहायला लावू नका. एवढ्याचसाठी रारंगढांगाचा कसोशीने सर्व्हे केला. शंका आली तिथं फिरून ड्रिलिंग करून सॉईल सॅम्पल घेतले.
अगोदरचा सर्वे रिपोर्ट प्रसंगी वाईटपणा पत्करून मागवून पाहिला. हा अपघात घडण्याची शक्यता मला सॉईल सॅम्पल रिपोर्ट आले तेव्हा समजून चुकली. सैन्यातली शिस्त पाळली पाहिजे हे मीही मानतो, पण इंजिनिअरिंगचे निष्कर्ष आणि माझ्या हाताखाली काम करीत असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला दिलेली आज्ञा आणि सैन्यातली शिस्त या दोन गोष्टी एकमेकांविरुद्ध उभ्या राहतात, तेव्हा मला वाटतं पहिल्याच गोष्टीला अधिक महत्त्व यावं लागतं. ही जबाबदारी स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर केव्हा ना केव्हा प्रत्येकाला उचलावी लागते. हे जीवन कशाकरता जगायचं, तसंच वेळ आली तर ते कशाकरता झुगारून द्यायचं ह्याचाही हिशेब त्या अशिक्षित पण उमद्या बहादूरसारखा इथं स्वतःशी मांडावा लागतो. कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आज्ञे वाचून किंवा परवानगी वाचून अब्दुल हमीदसारखा जवान हे गणित मांडतो आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता शत्रूचे रणगाडे उडवून देतो, तेव्हा त्याला परमवीर चक्र देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. तशीच एखादी स्वतःला पटलेली गोष्ट सर्वांच्या हिताकरिता करू पाहणाऱ्या जनरल थिम्मय्यांना मात्र मुदतपूर्व निवृत्त होऊन इतरत्र नोकरी शोधावी लागते. मला वाटतं माणसाच्या कृतीचं मूल्यमापन त्या कृतीपेक्षा बऱ्याचदा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि त्या कृतीचा अर्थ कधीकधी न्यायदानाला बसलेल्या वरिष्ठांच्या धैर्यावर लावला जात असतो. रारंगढांगातील माझ्या रिपोर्टबद्दल मला सांगण्यात आलं की हिमालयात रस्ते बांधणं हेच धोक्याचं काम आहे. जेव्हा परिस्थिती बदलता येण्याजोगी नसते तेव्हा ती नाईलाजानं आहे तशी स्वीकारण्यावाचून गत्यंतर राहत नाही. परिस्थिती बदलता येण्याजोगी नव्हती अथवा नाईलाज झाला होता का हा खरा प्रश्न आहे. माझा मीच स्वतःला हा प्रश्न विचारला तेव्हा मला जाणवलं की रारंगढांगात हा अपघात आणि इतक्या जणांचा मृत्यू हा निश्चितपणे अपरिहार्य नव्हता. गेलेल्यांचा मृत्यू निदान जिवंत असलेल्यांच्या कामी यावा म्हणून ढासळणाऱ्या रारंगढांगाचा भार 8 खांब उभारून तिथल्या मृत्यूच्या खांद्यावर मी सोपवून दिला. मी हे केलं अथवा नाही हा प्रश्नच उरत नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की निदान पुढं तरी असे अपघात टळावेत याची खबरदारी घेण्यासाठी सरकारी साहित्य आणि माणसांचे श्रम वापरणं हा गुन्हा होऊ शकतो काय. निर्णय ठरवण्यासाठी कोर्टानं घेतलेली 1 तासाची मुदत संपत आली जसे सर्वजण परतले. खोली परत भरून गेली. केसचा निकाल काय होतो ह्याची HQ पासून पार रारंगढांगापर्यंत सर्वांनाच उत्सुकता होती, काळजी होती. खोलीत जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कळत नकळत आलेलं दडपण स्पष्ट दिसत होतं. विश्वनाथला खोलीत आणून त्या चौकोनावर उभं करण्यात आलं. त्यानं एक वेळ सगळीकडं नजर फिरवली. त्याच्या बोलण्यामुळं आलेली नाराजी त्याला मेजर दुर्गाप्रसादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. कर्नल राईट, मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर आत आले. आपापल्या खुर्च्यांवर बसले. एकट्या मीनूचा पत्ता नव्हता. मगा विश्वनाथची कैफियत संपल्यावर त्याला घेऊन जाण्यापूर्वी मीनू विश्वनाथकडं आला होता आणि म्हणाला होता, हे एवढं सगळं बोलायची गरज होतीच का? होय, फार गरज होती. कुणीतरी एकदा हे सांगायलाच हवं होतं. क्षणभर थांबून विश्वनाथनं विचारलं, तुलाही नाही का वाटत असं? कोर्ट आत आलं. सर्व उठून उभे राहिले. विश्वनाथ उभाच होता. सर्व बसले. मीनू हळूच आत आला. मागच्या बाजूला कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसला. प्रिसायडिंग ऑफिसर कर्नल बादलने फाईल उघडली आणि ते बोलू लागले. या केससंबंधी महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी कोर्टानं ऐकल्या, पुरावे पाहिले, दोन्ही बाजूंच्या वकिलांची आर्ग्युमेंट्स आणि आरोपीची कैफियत ऐकली. या सर्वांचा विचार करून आरोपी दोषी की निर्दोषी ह्याचा कोर्टानं एकमतानं निर्णय घेतला आहे. पण तो सांगण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हा सर्वांच्या नजरेला कोर्टाला आणाव्याशा वाटतात. अपघात झालेल्या जागेला काल कोर्टानं मुद्दाम भेट दिली. तिथं अनधिकृतपणे केलेलं बांधकाम पाहिलं. ते बांधकाम करणारे लोक पाहिले. शेजारच्या गावांचे लोकल लेबरचे लोक कोर्टाला भेटण्यासाठी मुद्दाम आले होते. त्यांनी विचारलं, हे बांधकाम पाडून तर टाकणार नाही ना? विश्वनाथ साहेब परत इथे येणार आहेत ना? फिर्यादी पक्षाचा एक साक्षीदार, या ढांगात काम करणारा सुभेदार ठाकूर, त्यांची 20 वर्षांची सर्व्हिस झालेली, आर्मीच्या कायदा कानूनची चांगली माहिती असणारा हा माणूस देखील या बांधकामास मदत करतो. अशी मोहिनी तिथल्या अशिक्षित कामगारांवर आणि जवानांवर ज्याची पडली तो या केसमधला आरोपी लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे.
युनिव्हर्सिटीत पहिला आलेला इंजिनिअरिंगचा हा विद्यार्थी, गोल्ड मेडल मिळवणारा, या विषयाचं त्याचं ज्ञान असाधारण असावं, कारण अपघात होण्याची शक्यता आणि जागा त्यानं अचूक हेरली होती. मेजर बंबांनी त्यांच्या साक्षीत सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट वरिष्ठांच्या निदर्शनात आणण्याचा आरोपीनं आटोकाट प्रयत्न केला, पण हे सर्व करूनही अपघात टळला नाही. 6 माणसं त्याच्या नजरेसमोर गाडली गेली. 7व्यानं आत्महत्या केली. या घटनेनं त्याच्या भावनांचा उद्रेक झाला नाही असं आरोपी म्हणतो, पण त्याचा तो स्वतःलाच ओळखत नाही. असा उद्रेक झाला नसता तर हे बांधकाम करण्याचा निर्णय त्यानं स्वतःहून घेतला नसता. ज्या बांधकामास कमीत कमी 20 दिवस लागावेत ते त्यानं 10 दिवसात पूर्ण केलं. बांधकाम व्यवस्थित व भक्कम आहे. घाई गर्दीचं त्यावर चिन्ह नाही. त्यासाठी तिथल्या जवानात आणि खेड्यातल्या कामगारांमध्ये त्यानं दुर्दम्य जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण केला असला पाहिजे. सैन्यात असाधारण शौर्याबद्दल, धैर्याबद्दल गौरव पदकं दिली जातात, पण धैर्य म्हणजे तरी काय? आपल्या समोरच्या धोक्याबद्दलचं मूर्ख अज्ञान म्हणजे धैर्य नव्हे. तो धोका ओळखून आपल्याला पटलेल्या मार्गानं कितीही खडतर अडचणी आल्या तरी जिद्दीनं चालत राहणं हाच धैर्याचा अर्थ असेल, तर विश्वनाथनं जे काही केलं त्याबद्दल त्याला आरोपी म्हणून कोर्ट मार्शलपुढं उभं करण्याऐवजी त्याला सैन्यातला उच्च सन्मान द्यायला हवा. पण सैन्यात काही गोष्टी मनाला जरी पटल्या नाहीत तरी जपाव्याच लागतात. वैयक्तिक स्वातंत्र्याचा कितीही बडेजाव कथा कादंबऱ्यात गौरवला तरी सैन्यात त्याला जागा नसते. देशाचं स्वातंत्र्य आणि पर्यायानं नागरिकाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सैन्याला स्वतःच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालून घ्यावीच लागतात. नागरिकांच्या स्वातंत्र्याचा पाया हा सैनिकाची शिस्त आणि बंधन ह्यावरच आधारलेला असतो. सैनिकच जर विचाराचं आणि आचाराचं स्वातंत्र्य मागू लागेल तर तो पाया खिळखिळा झाल्यावाचून राहणार नाही. म्हणून अनेक विचारांची माणसं सैन्यात मात्र एकाच शरीराचे अवयव असल्यासारखी वागावी लागतात. प्रत्येकाचं काम वेगळं असेल, पण कान, नाक, हात, पाय ह्या सर्वांना बुद्धीच्याच आज्ञा ऐकाव्या लागतात. हे विचार करण्याचं काम केवळ बुद्धीचंच. हेच नातं धोरण ठरवणारा कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्या हाताखालचे अधिकारी व जवान ह्यांचं. म्हणूनच एखाद्या शास्त्राचं ज्ञान हे जसं सैनिकी शिस्तीच्या नियमात बांधता येणार नाही, तसंच प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य सैन्यात देता येणार नाही. आरोपीचं त्याच्या शास्त्रातलं ज्ञान, बांधकामामागील उद्देश, ज्या परिस्थितीत त्यानं सरकारी साहित्य वापरलं आणि वरिष्ठांच्या परवानगी वाचून हे बांधकाम केलं, हे सर्व विचारात घेता आरोपीला दोषमुक्त करण्याची शिफारस कोर्ट करत आहे. पण आरोपीची वृत्ती, स्वतंत्र बुद्धी आणि विचारांची पद्धती पाहता असा माणूस सैन्याच्या शिस्तीत आणि कार्यपद्धतीत बसण्याची शक्यता नसल्यानं त्याचा 3 वर्षाचा करार रद्द करून त्याला निवृत्त करण्यात यावं असंही आपलं मत कोर्ट इथं नमूद करत आहे. कर्नल बादल बोलायचे थांबले. खोलीत शांतता पसरली. कोर्टाच्या निर्णयाची एवढा वेळ पाहत असलेले लोक तो ऐकल्यावर स्वतःशीच विचार करत राहिली. ही शिक्षा खरोखरच सौम्य का प्रमाणाबाहेर कडक? विश्वनाथनं सैन्याची शिस्त मोडली म्हणून त्याला शिक्षा होणं साहजिक होतं. ती होण्याऐवजी तो सुटला ह्याचा आनंद मानायचा की दोष? नसता त्याला बॉर्डर रोडमधून काढून टाकण्यात आलं ह्याचं दुःख करायचं? लोकांना समजेना. कर्नल बादल उठले. त्यांच्या मागोमाग कोर्टाचे मेंबर बाहेर पडले. दोन्ही बाजूंचे वकील, कर्नल राईट, मेजर बंबा आणि इतर अधिकारी बाहेर पडले. विश्वनाथला बाहेर नेण्यात आलं. एका बाजूला बसून राहिलेला कॅप्टन मिनू खंबाटा सर्वात शेवटी बाहेर पडला आणि खोली रिकामी झाली. रारंगढांग 25. माइलस्टोन 41 मागं पडला. आता 40 येईल, मग 39, 38. काही वेळानं बॉर्डर रोडची हद्द संपेल. जीप रामपूर बुशायरच्या मुलकी हद्दीत प्रवेश करील. तेथून पुढं चढ सुरू होईल तो थेट नारकंड्यापर्यंत. या भागातलं ते सर्वात उंच ठिकाण. बॉर्डर रोडवर दाखल होण्यासाठी येताना हिमालयाच्या पर्वत शिखराचं पहिलं दर्शन तिथून झालं होतं. जवळजवळ वर्षापूर्वीचा तो दिवस. वर्ष फार भरकन संपलं. इथल्या मुक्कामाचा शेवट अनपेक्षितपणे फारच लवकर आला. इथं येताना अंगावर गणवेश होता आणि मनात हिमालयात बांधायच्या रस्त्याबद्दलच्या काही कल्पना.
आज अंगावरचा गणवेश उतरला गेला आहे, पण मनात अनेक आठवणी, काही सुखाच्या, काही क्लेशाच्या, पण सर्वच जपण्याजोग्या. अनेक नवीन ओळखी झाल्या, वेगवेगळे अनुभव आले. त्यातले काही तर काल घडल्यासारखे अद्यापही स्मृतीत ताजे आहेत. छोट्याशा गोष्टी, पण मनावर उमटलेली त्यांची चित्र किती स्पष्ट आणि खोल आहेत. रारंगढांगाचं पहिलं दर्शन, आकाशात घुसलेलं, नजरात न मावणारं त्याचं बलदंड रूप, वर्षभरात त्याचीच साथ आणि त्याबरोबर सतलजची. तिचा ध्रोंकार अद्यापही कानात घुमतो आहे. तिचे पांढरे शुभ्र तुषार नजरेसमोर चमकत आहेत. तिची रूपही किती विविध. रात्रीच्या शांत वेळी स्वतःशीच गुणगुणत निघालेली अभिसारिका, गर्डरवरची हाताची पकड सुटत चालली तशी दिसलेली भयावह दुर्गा, अचानक मृत्यूसमोर उभा राहिला की माणसात आणि लकडी फुलाच्या दोरात अडकून लोंबकळणाऱ्या त्या बकरीच्या पिल्लात फरक उरत नाही. डिटॅचमेंट 3 मधलं सामान ट्रंकेत भरताना विश्वनाथला ह्या वर्षभरातल्या अनेक आठवणी येत राहिल्या. या खोलीत जवळजवळ 1 वर्षाचं वास्तव्य, मुंबईत कधी न मिळालेली शांतता इथं लाभली. तिच्यामुळं फिरून साधली गेलेली वडिलांची जवळीक. एका मोठ्या लिफाफ्यात विश्वनाथनं वडिलांची पत्र भरली आणि ट्रंकेच्या तळाशी महत्त्वाचा ठेवा ठेवावा तशी जपून ठेवली. त्या पत्राशेजारी आणखीही पत्र होती, उमेची. इथल्या एकांतवासात त्यांनी कधी एकटेपण जाणवू दिलं नाही. हिमालयात आणि मुंबईत हजारो मैलांचं अंतर असूनही सतत साथ दिली. या पत्रांवर सागर लहरींच्या चित्राची फ्रेम. विश्वनाथनं ट्रंक भरली, गोपाळला जीपमध्ये ठेवायला सांगितली. कॅप्टन सुकुमारन नायर, सुभेदार साहेब, रामप्रसाद आणि ग्रेप्सचे जवान, आजूबाजूच्या खेड्यातलं लोकल लेबर सगळेच विश्वनाथला निरोप द्यायला जमलेले. त्यांच्याबरोबर त्यानं रारंगढांग खोदला होता, त्यातून रस्ता काढला होता. हा निरोप घेण्याचा क्षण मोठा कठीण असतो. शहरामध्ये अशा निरोप समारंभात हार घालतात, फुलं देतात आणि भाषणं करतात. पण इथले जवान आणि अशिक्षित कामगार काही बोलू शकत नाहीत. त्यांच्या प्रामाणिक भावनांवर चकचकीत शब्दांचं मोहक आवरण चढवणं त्यांना जमत नाही. विश्वनाथ आता सैन्यातला अधिकारी राहिलेला नव्हता, पण सगळ्यांच्या वतीनं सुभेदार साहेब पुढे झाले. विश्वनाथ समोर क्षणभर ते उभे राहिले. कदाचित काही शब्द त्यांच्या ओठावर असावेत, पण ते काहीच बोलले नाहीत. ते सावधान झाले आणि त्यांनी विश्वनाथला कडक सॅल्यूट केला. साधीशीच, नेहमीची गोष्ट, पण काही वेळा कितीतरी शब्दांपेक्षा बरंच काही सांगून जाते. सैन्यातले अनेक उन्हाळे पावसाळे पाहून खडबडीत झालेल्या त्या ताठ माणसाची बोटं क्षणभर थरथरली आणि डोळ्यात पाणी तरारलं. विश्वनाथला त्यांनी पूर्वी एकदा केलेला सॅल्यूट आठवला आणि त्यांचे शब्दही. हाँ साहब, यह काम तो हो जाएगा, यह यादगारी हम बनाएंगे. नेहमीच्या रस्त्यावरून गाडी चालली होती. उजव्या बाजूला वरच्या विवरापर्यंत जाणारी पायवाट आली आणि मागे पडली. ते विवर आता रिकामं आहे. त्यात राहणारी गुरखे आणि त्यांचा सरदार, त्यांची स्मृती तेवढी रारंगढांगात उरली आहे. विश्वनाथनं वळून पाहिलं. गाडीतून मागं रारंगढांग अजून दिसत होता. क्षणमात्र विश्वनाथला वाटलं की गाडी पुढं जाते तसा रारंगढांगही आता दूरवर मार्ग चालत आहे. आपल्यात आणि त्याच्यात प्रतिक्षणी अंतर वाढत आहे. पहिल्यांदा पाहिला तसाच आताही रारंगढांग बलदंड आहे. आकाशाला मस्तक भिडवून स्वतःच्या मस्तीत हरवलेला आहे. पण आता त्याच्या अंगावर एक लहानशी रेघ आहे. ही लहानशी रेषा माणसाच्या जिद्दीचं प्रतीक आहे. ह्या रेषेवरून आता वाहनं धावू लागतील. मृत्यूच्या जबड्यातून जीवनाची रहदारी चालू राहील आणि त्याला साक्षी राहतील त्या 8 यादगारी. अंगावरून युनिफॉर्म उतरवला असताही विश्वनाथनं अभावितपणे सॅल्यूट केला रारंगढांगाला. गाडी वळली आणि रारंगढांग आता दिसेनासा झाला. माइलस्टोन 108 जवळ आला. विश्वनाथनं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. ही जागा अशी की येथून किन्नौर कैलासच्या हिमशिखराचं एका बाजूस दर्शन व्हावं आणि दुसऱ्या बाजूस पिलू गावाची छोटी छोटी घरं पहाडावर वसलेली दृष्टीस यावीत. इथल्याही अनेक आठवणी. इथल्या खादी ग्रामोद्योगाच्या वर्गामध्ये मिनूची आणि मुंबईला नेण्याजोग्या चालत्या बोलत्या सुवेनिरची भेट ही त्यांची सुरुवात आणि भावावर आलेल्या लंगडेपणामुळं रागानं धगधगणाऱ्या शांताराणीची आणि विश्वनाथची भेट हा त्यांचा शेवट. नदीपलीकडील किन्नौर कैलास शिखराभोवती आज दाट धुकं दाटलं होतं. चांदण्या रात्री त्या हिमशिखराकडं पाहत विश्वनाथ वेळेचं भान विसरून कितीदा तरी एकटाच बसून राहिला होता. इथंच त्याला
शांततेला आवाज असतो ही अवचित जाणीव झाली होती. ह्या हिमशिखराशी आपलं गूढ नातं जमल्यासारखं त्याला वाटू लागलं होतं. जाण्यापूर्वी किन्नौर कैलासला पाहावं ही त्याची इच्छा अपुरीच राहिली. प्रवास पुढं सुरू झाला. माइलस्टोन 56 आला. विनूनं ट्रान्सपोर्ट डेपो, सिग्नलचं युनिट आणि थोड्या अंतरावर डॉक्टर सावरसांचा दवाखाना. लँडस्लाईड झाला त्यावेळी हा परिसर किती वेगळा दिसत होता. वेडेवाकडे पसरलेले मोठे पत्थर, दगडमातीच्या प्रवाहानं विस्कटलेली इथली वस्ती. आता लाकडाची हिरवी चौकी डेपोच्या दाराशी फिरून उभी राहिली होती. सिग्नलच्या खोलीवर नवा पत्रा बसवण्यात आला होता. ज्ञानचंद कुठं होता माहीत नाही, पण गोविंदरामचं दुकान फिरून बसलं होतं. त्याच्या हॉटेलसमोर ग्रेप्सचे जवान चहा पीत उभे होते. काउंटरवरच्या बरण्यात फिरून लाडू आणि शेव आली होती. लँडस्लाईडच्या निशाण्या पुसल्या गेल्या होत्या. कितीही अडचणी आल्या तरी जीवनाचा प्रवाह चालू असतो. मृत्यू इतकंच जीवनही शाश्वत असतं. विध्वंस, संहार यातून माणसाची जिद्द जीवनाला फिरून आकार देत असते. चहाच्या कपापेक्षा केवळ त्या हॉटेलच्या दर्शनानंही विश्वनाथ ताजातवाना झाला. हॅलो विश्वनाथ, कम इन. कर्नल राईट यांची खोली. युरोपाहून आणलेले नागा लोकांचे भाले, लालभडक रंगातली ड्रॅगनची आकृती आणि टेबलावरती हस्तिदंती घोडे, उंट, वजीर आणि राजे. सर्व काही पूर्वीसारखंच होतं. फक्त बदल एवढाच की विश्वनाथ आता फिरून इथं येण्याची शक्यता उरली नव्हती. पाईप पेटवत कर्नल राईट म्हणाले, बेस, आता पुढं काय करायचा तुझा विचार आहे? ही नोकरी एवढ्या लवकर सुटेल ह्याची कल्पना नव्हती, त्यामुळं अजून तरी काही ठरवलं नाही. तुझी क्वालिफिकेशन्स पाहता तुला नवीन नोकरी मिळायला अडचण येणार नाही, पण तुझी अट पूर्ण होणं मात्र अवघड आहे. कोणती अट? जे काम करायचं ते तुला मनापासून पटलं पाहिजे. पटो अथवा न पटो, केवळ इंजिनियरलाच दिलेल्या प्लॅनप्रमाणे इमारती किंवा रस्ते बांधावे लागतात असं नाही. ज्याचा जीवनाशी संबंध नाही आणि जे मनापासून पटलेलं नाही ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची पाळी शिक्षकावर येते. राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार संशोधनाचे विषय शास्त्रज्ञांना निवडावे लागतात. फार काय, राज्यकर्त्या मंत्र्यांनाही देशहितापेक्षा आपल्याला मतं देणाऱ्यांना खुश ठेवण्याकडं अधिक लक्ष द्यावं लागतं. सैन्यात नसेल, पण बाहेर तरी तुला अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य आहे का? संध्याकाळ व्हायला आली होती. धुकं पसरू लागलं होतं. जीप धावत होती. नागमोडी सतलजशी समांतर असलेला वळणावळणांचा रस्ता चढत होती. आणखी काही वेळानं बॉर्डर रोडची हद्द संपेल. मुलकी विभाग सुरू होईल. विश्वनाथ शांत बसला. कर्नल राईट यांच्या प्रश्नाला खरोखरीच उत्तर नाही काय? या जगात सर्व सुखी माणसा इतकाच स्वतंत्र माणूसही दुर्मिळ आहे काय? इतरांच्या सुखाड न येणाऱ्या स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहणं आणि त्याकरता झगडणं हा गंभीर गुन्हा आहे काय? कोणतं काम द्यायचं हे मी तुमच्यावर सोपवतो, पण माझ्या कल्पनेप्रमाणे ते उत्तम आणि सर्वांना उपयोगी पडेल असं करण्याचं स्वातंत्र्य मला हवं. ही मागणी अवास्तव आहे काय? आणि ती तशी असेल तर माझा हा झगडाही अटळ आहे, अपरिहार्य आहे. गाडीनं वळण घेतलं. विश्वनाथनं खूण केली तशी गाडी थांबली. तो गाडीतून उतरला. आजूबाजूला बरॅक्स नव्हत्या, तंबू नव्हते, मनुष्य वस्तीची कोणतीही खूण नव्हती, पण हीच ती जागा होती. विश्वनाथनं रस्त्याच्या बाजूची रानफुलं खुडून घेतली. जमिनीत खोदलेल्या पायऱ्या उतरून तो दगडी चबुतऱ्याजवळ आला. चुन्यानं सफेद रंगात लिहिलेल्या सुभेदार मेजर प्रताप सिंग या अक्षरांवर त्यानं ती फुलं ठेवली आणि चबुतऱ्यासमोर तो स्तब्ध उभा राहिला. माणूस मरतो तेव्हा मागं केवळ दगडी चबुतराच राहतो असं नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी राहतात. त्यापैकी एक त्या माणसाची स्मृती. ह्या स्मृतीला साक्षी ठेवून मी म्हणालो होतो की मी करत असलेल्या रस्त्यावर नाईलाजानं लादलेल्या हुतात्म्याची स्मारकं मला बांधायची नाहीत. त्या माझ्या प्रयत्नात मी अयशस्वी झालो. 7 स्मारकं बांधून मी परत चाललो आहे, पण ही स्मारकं अधिकाराला आणि सत्तेला त्यांच्या मर्यादा दाखवून देत राहतील आणि गेलेल्यांची यादगारी सांगेल की लादलेलं बलिदान इथं व्यर्थ गेलेलं नाही. विश्वनाथ पायऱ्या चढून वर आला. जीपमध्ये बसला. प्रवास परत सुरू झाला. खाली दूरवर ध्रुंकार करत सतलज वाहत होती. पहाडावरून ढग खाली उतरू लागले. धुकं दाट होत चाललं.
आणि त्यात ती जी तो रस्ता आणि आजूबाजूचा परिसर दिसेनासा झाला. इथे रारंग ढांगचं संपूर्ण वाचन पृष्ठ क्रमांक 1 ते पृष्ठ क्रमांक 175 पर्यंत संपलेलं आहे. जय हिंद.